संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात धडाकेबाज निर्णय. उद्यापासून सर्वांना खुशखबर. 15 एप्रिल मंगळवार. काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो. तर या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. पहिली मोठी आणि महत्त्वाची बातमी पहा. बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यावधीच्या चुना लावल्याच्या घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. नागपूर विभागात 5 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार विभागात झालेल्या 580 नियुक्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून या नियुक्त्या रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे बोगस नियुक्ती सिद्ध झाल्यास घेतलेल्या पगाराची रक्कमही वसूल केली जाणार आहे. पुढील बातमी पहा. राज्य परिवहन महामंडळ अर्थात लालपरीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई लोकलचं वेळापत्रक आणि लाईव्ह लोकेशन कळतं, त्याचप्रमाणे तुमच्या लालपरीचे देखील लोकेशन तुम्हाला जाणून घेता येणार आहे. येत्या महिनाभरात एसटी महामंडळ लाईव्ह एसटी बस कुठे पोहोचली हे प्रवाशांना जाणून घेता यावं यासाठी नवी सुविधा करणार आहे. राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात माहिती देताना ग्वाही दिली. त्यामुळे आता एसटी बस कुठे आहे याचा ठावठिकाणा आता तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनमध्ये एका ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या माध्यमातून कळणार आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी पहा. तुम्हीही प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक ठरू शकते. कारण योजनेचा पुढचा हप्ता वेळेवर मिळणार की थांबणार हे आता एका नव्या कागदपत्रावर अवलंबून असणार आहे. केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून शेतकरी ओळखपत्र नसल्यास योजनेचा पुढील हप्ता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही अशी स्पष्ट शक्यता वर्तवली आहे. आतापर्यंत 19 हप्त्यांचे पैसे मिळाले असले तरी 20वा हप्ता मिळण्यासाठी हे ओळखपत्र अनिवार्य करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी पहा. स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शिधाधारकांची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. मात्र अद्यापही 26% जास्त लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यांचे धान्य बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शासनाने ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ दिली असून यापुढे मुदतवाढ मिळणार नसल्याचे पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ई-केवायसी न केल्यास धान्याचा लाभ बंद होणार आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी पहा. महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाकडून एसटीच्या तिकिटाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाकडून आता साफसफाई अधिभार लावला जाण्याची शक्यता आहे. एसटी बसच्या तिकिटावर साफसफाई कराचा भार लादण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाने सादर केला असल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.